बाय दादा. भावाची वाट बघतोय काय? डिमलाइट चालू आहे. ब्रेक धरला नाही काही. हा दादा. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार आणि वातावरण झालंय पावसाचं, पण पाऊस काही येईल असं वाटत नाही. आणि दादा गेलेला आहे पंढरपूरला. तुम्हाला दाखवलंच आत्ता मी. पंढरपूरला नाही, सॉरी, तो पुण्याला गेलाय. तर त्याचं थोडंसं काम आहे, त्यामुळे तसंच तो पंढरपूरला जाईन उद्या वगैरे. आणि आम्ही दूध आणायला चाललोय सकाळी सकाळी. इथे अक्का आहे सोबत. आणि सकाळी सकाळी म्हटलं वॉक करायला बरं पडेल. तर आता 7:30 पावणे 8 वाजलेत. दादा जाणार होतं त्यामुळे उशीर झाला. नंतर उद्यापासून 7 सव्वा 7ला आम्ही येत जाऊ दूध आणायला. आणि छान वाटते सकाळी सकाळी. आणि माझ्यासाठी मॉर्निंग वॉक खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग मी आता म्हटलं की दूध आणायला वगैरे जाताना गाडीवर जाण्यापेक्षा वॉक करतच जावं. तुम्ही पाहू शकता कशी हिरवळ आहे बाहेर. आणि आम्ही चाललोय पूजाच्या घरी. तर पूजाचं त्यांचं घरी दूध असतं गाईचं वगैरे. तर आम्ही त्यांना ठेवायला सांगतो. म्हणजे रतीब म्हणतात त्याला. रतीब लावलेला आहे 1 लिटरचा. तर तो मी आत्ता घ्यायला चालले 1 लिटर दूध. आणि जवळ आलेलं आहे त्यांचं घर. आणि ते सूर्यफूल आहे, वाळलेलं आहे हे सूर्यफूल. तर सूर्यफुलाची शेती देखील करतात इकडे. बरं आहे का? हा, तुमचं बरं आहे का? मी ना 2-4 दिवस झाले येऊन. हा दूध न्यायला म्हटलं रोज यावं. आता जायचं आता लय लांब. 5-6 महिन्यांनी. 5-6 महिन्यांनी नाही. हा हा बरं. तुमचं बरं आहे? हा, तुमचं बरं आहे का? आमचं चालूच आहे आता म्हातारपणी काय. हा जवळ माणूस नाही तर नाही जवळ त्याला नाही समजत. बबडीला समजत. आता घरीच आहेत ना? घरीच आहेत ना आता तुम्ही? शेतात आपलं. हा शेतात ना. शेतातलं गुरांकडे नाही जात ना? नाही, गुरांना काही जावं त्याला काय कधी कधी. हा काम बरं आहे का? हा बरं आहे ना? आहेत घरी पप्पा.
लवकर दूध आणायला आले परत. तिकडचं वातावरण सूट नाही होत. हा बरं आहे ना. आणि तो वीराची आजी आहे. बरं आहे ना. स्वयंपाक चाललाय काय. आम्ही चालू भेटायला. आता आम्ही रोज यायचं चाललंय आमचं. चालत तेवढंच नाही का चालणं होईल. नाही तर तसं निघत नाही घराच्या बाहेर कुठं. म्हटलं आपलं दूध तरी आणायला जावं रोजच्या रोज. म्हणजे तेवढंच चालण्याचं काय एवढं वॉक केला भरपूर झाला तसा. तेवढं चालणं. हा तिला आणलंय आज. उद्यापासून पप्पांना आणावं लागेल. चपात्यांचा टायमिंग असतो त्यांचा. आम्हाला पण यायचे आजी. आम्ही एकत्रच येणार होतो पण मला जमेनच तिकडचं वातावरण. मग म्हटलं चला आता काही उपयोग नाही आपल्या इथे राहून. हो आणि आम्ही निघालेलो आहोत अळकुटीला. तर गार्गीचं आधार कार्ड अपडेट करायचं स्कूलसाठी लागणार तिला ॲडमिशनसाठी इथे. तर त्यासाठी पप्पा आणि गार्गी मी निघाले आणि उशीर झाला. 10:30 वाजताच ओपन होतं. मे बी उशीरच होणार आहे पुढे. चला तर जाऊया आधार कार्ड अपडेट करायला. आणि आमची शाळा आहे इकडे. तर इकडे अलीकडे मराठी शाळा तिकडे हायस्कूल होतं. अळकुटीमध्ये आम्ही 5वी पासून 10वी पर्यंत होते. हो ही स्कूल आमची आहे. आलं की हो डॅडीची माझी डॅडी आणि मी एकाच स्कूलमध्ये होतो. आणि आम्ही चाललो घरी. आमचं काम काही झालेलं नाहीये. तर सेतू कार्यालय बंद आहे. आज 2 ऑक्टोबर आहे त्यामुळे. तर आम्ही प्रिंटआउट वगैरे काढून घेतले. गार्गीचं जुनं आधार कार्ड आहे त्यामुळे मग ते जुन्या आधार कार्डवर ॲडमिशन होतंय का बघणार आहे. आणि मग नंतर हळूहळू 1-15 दिवसामध्ये मी अप्लाय करून देईन. कारण गार्गीची स्कूलही असणार आहे आणि सेतू कार्यालय ओपन असणार आहे. तर सगळं एकाच टायमिंगला असणार आहे त्यामुळे मग मला असं वाटतं नेक्स्ट मंडेला वगैरे करेल मी. कोण भेटले गाव. सरप्राईज भेटला ना. सरप्राईज भेटलं गावला. कोण आहे. आर्यन कुठे. आर्यन निघला होता पण का बरं. तर मला मम्मी जाईन कुणी मला माहिती तर चालवली मम्मीला कुठे जायचं असेल. अच्छा मग मला जा बाबा माझं मग हलकी झाली पोर बाया. बरं आहे का आता. बरं वाटतंय का तुला. आता बरं वाटतं का. तुला भेटायला आले आजी. बाया मी आज जाईन उद्या जाईन पण मला घरीच कोणी नसतंय ना. मग ते आर्यन मी घरी काय करू. घरी गाय आजारी. गाईला काय होतं. धुतलेले कपडे काय ना जरा जरा तिला जरा आगल्यावानी पायांना बसाय. किती गाऊ गाऊ आजी कोण पैसे आपली काही खाऊ गेला पैसे. शाळेत गेली का कोणी घेतलं मग घ्यायचं आपण काही तिथं असलं दुकान बरं का. रोज देईन मध्ये तुला. रोज जाता पैसे देईन तुला. मग ती म्हणत चल तिकडं. तिला नाही काय कळत पैशाच. तिला कपडे बिपडे आण चांगली मस्त पैकी. हा आणल्यात ना. नाही ना मला दे पैसे. चल खाऊ घ्यायचंय. दे मला. मोकळी नाही दे मला. चल नको बाई. कुणाजवळ द्यायचं गाव. दे मला. गाव कुणाकडे द्यायचं पैसा. पैसे कुणाकडे देते गाव तू. काय घ्यायला गाव कुणाकडे पैसे देते. आणायला आपल्याला. मोबाईल मध्ये ठेवते. तुझ्या मोबाईल मध्ये ठेवते. हा ना
मी राहिले तर मला काय पण त्या गाय पैसे देऊ लागले. बरोबर आहे. माहिती जीव लागतो ना बाई. पुढे राहायचं आणि खायचं बरोबर. हा. तिथे काय मला करते आता पुण्यापासून स्वयंपाक सकाळचा. आणि आमच्या आई आल्या होत्या गार्गीला आणि मला भेटायला, कारण तब्येत खराब होती त्यामुळे. तर त्या आत्ताच जस्ट गेल्या. आणि ते भुईमुग आहे, तर अक्काचं चाललं आहे भुईमुगामध्ये गवत काढायचं काम. पप्पाही काढत होते, परंतु पप्पा गेले तर आईंला सोडायला, तर पार्लर काढू लागतील. अक्का किती राहिलंय? कावळ्याचं गवत पण उगलं इथं. आणि आजही पाऊस नाही आला, कालही पाऊस नव्हता. पाऊसच नाही होते गावी इकडे. हॅलो. आणि आजही पाऊस झाला नाही. रोजच्या प्रमाणे 2 दिवस झाले पाऊसच होत नाहीये. आणि आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळी आणि पप्पा आणि अक्का गेलेत गारखिंडीला, तर काहीतरी आणायला गेलेत, माहिती नाही, काही सांगून गेले नाही काय आणणार आहेत. तर काहीतरी खाण्यासाठी घेऊन येणार आहेत ते. आणि इथल्या शेताला रोटारला आहे, तर याला रोटारनं म्हणतात. म्हणजे यातलं गवत जे आहे त्याचे बारीक बारीक तुकडे होतात, त्यालाच रोटारनं म्हणतात. तर याला रोटर मारला आहे दुपारी, ट्रॅक्टर आला होता तेव्हा. तर आता याच्यामध्ये पाऊस झाला की पेरणी करून देतील. म्हणजे गवत उगेल आता थोडंसं, मग ते गवत उगलं की पेरणी करताना ते गवत मरून जाईल. आणि अशा प्रकारे तर इथे ज्वारी पेरायची आहे दादाच्या शेतात. आणि खाली खूप सारी शेतं आहेत, तिकडेही ज्वारी वगैरे पेरायची, हरभरा वगैरे पेरायचा आहे. तर संध्याकाळची वेळ आणि मी वॉकला निघाले. म्हटलं थोडासा वॉक करावा, आणि बरं वाटतं जरा वॉक केलं म्हणजे पाय मोकळे होतात. आणि तुम्ही पाहू शकता एकदम शांतता आहे. आणि रातकिडे किरकिर करायला लागलेत आता. आणि इकडे घरं आहेत बाजूला देखील. तर ही आपली शेतं, प्रत्येकाची घरं प्रत्येकाच्या शेतात आहेत, त्यामुळे लक्षात येत नाही आजूबाजूला घरं आहेत की नाही. आणि इथे मोठी लाईटची डीपी आहे घराजवळच. सगळ्यांना इथून लाईटचं कनेक्शन आहे एवढ्या एरियामध्ये. आणि इथे खाली सगळे रस्त्याच्या कडेला घरं आहेत, जसं जसं पुढे जाऊ तसं. आणि इकडे आहे ओढा. ओढ्याचा पूल नेमका आमचा वाहून गेला, तुम्हाला माहितीच आहे. चला आता घरी जाऊया. गाऊ खा पॅटीस. आज वडा पॅटीसची पार्टी आहे ना, भजी. तर आमचं जेवण वगैरे आत्ताच झालेलं आहे. आणि आज पावट्याचा भात केला होता अक्काने. अक्काने पॅटीस वगैरे आणले होते, पण तेलकट मी जास्त खात नाही, त्यामुळे मी काही खाल्ले नाही. आणि जेवणही झालेलं आहे. तर आता सगळे झोपणार आहेत आणि झोपायची तयारी देखील झालेली आहे. तर मी आजचा ब्लॉग इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.